माऊलींच्या पालखीसमोर मानाच्या 7 दिंड्या असतात. आता या दिंड्यांचं महत्त्व काय, ही परंपरा किती जुनी आहे जाणून घेऊयात. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं नाव काय आहे? माझं नाव गुरुबा दत्तू सुरवशी, राहणार उमरे गव्हाण, जिल्हा तालुका उस्मानाबाद. किती वारी आहे तुमची? आमची वारी आहे कमीत कमी 40 वर्ष झाले. या ज्या दिंड्या आहे यांच्या दिंड्या मालकांच्या 700 वर्षापासून, जो तुकाराम महाराजांच्या काळापासून मलापा महाराज वास्कर यांनी स्वतःची तुकडे शिजवून खात वारी परंपरा चालत आली. आणि ही परंपरा त्यांची लेकरं आता वरचीवर आता तात्यासाहेब आप्पासाहेब शितवर आलेले आणि त्या दिंडीमध्ये आम्ही शिष्य म्हणून चालता. मग आणि ही अशी शिस्त आहे, यांनी परंपरा शिस्त लिहिलेली सगळी माऊली बरोबर हाक समजा, जो माऊलीला हाक आहे तोच दिंडी मालकाला हाक आहे आतापर्यंत. आणि तो झेंडकरी तसेच टाळकरी ह्यांच्या दिंडीहून जर कावळा जरी गेला त्याचा उद्धार होतो असा अधिकार आहे. म्हणजे या दिंड्याच्या मानाच्या 7 दिंड्या मानाच्या रामकृष्ण हरी रातना दिवस. आणि ह्यांची जी आहे ती असे जर यांची शिष्यमंडळ जर पंढरपुरात निस्ती आली वास्कराची तर मुंगीला जायला वाट सापडायची ना 12 कोस आसपास अशी शिष्यमंडळ या वास्कराची. महाराष्ट्राचा पहिला नंबर. तुमच्या पालखीचा क्रमांक हा 1 ते 7 मध्ये चालतो आम्ही. 7 नंबर. या ज्या 1 ते 7 क्रमांकाच्या दिंड्या आहेत या कशा नेमल्या जातात? नेमल्या जातात म्हणजे हे आता दाटण व्हायले म्हणून मागे पुढे होतात. नाही तर पहिली एकच हे दिंडी. आणि तशीच आपले सुतुळे सरकार हे 4-5 जणांनी काढलेली माऊलीची दिंडी मानाची. माऊली त्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन साक्षीकार होऊन 18 अभंग त्यांनी स्वतः आले होते, छापलेले अजून नाहीत. असा अधिकार, बहुत अधिकार ह्यांच्या परंपरांच्या शब्दावर आम्ही चालतात असा मान आहे. रामकृष्ण. आणि त्याच्यानंतर ज्या दिंड्या असतात म्हणजे ज्या आता छोट्या मोठ्या दिंड्या असतात त्याचं काय? ते शिष्यमंडळी वरचीवर वाढलेली आता दाटण व्हायल्यामुळं चलवीत राहिलेली काय त्यांची बी आहेत परंपरा जी आहेत त्यांच्या सध्या दिंड्या मानाच्या आहेत. या ज्या 7 दिंड्या असतात ज्या माऊलींसोबत जातात, नाही आम्ही ह्या दिंडी पुरतो बोलतो. या दिंडी बाकीच्या मानाच्या आहेत ना, पण त्यांच्याच दिंडीवाल्याला विचारावं लागतं असं आहे. म्हणजे सत्य ती बोलावं. उद्या मुलाखत जर घेतली. हे दिंडीचं ते महत्व मी तुम्हाला महत्व म्हणजे काय बघायचं, ह्या महत्वाला या जीवन मरणातून सोडवण ज्याला करायचे आहे त्यांना महत्व कळतं. हे तुकाराम गाथेचा अभ्यास करणं, ज्ञानेश्वरी गाथेचं पारायण करणं, जे नियम आहेत चोपदाराची, जे समजे आमच्या गुरुनं शिकविलेले आहेत आम्हाला, आबा वास्कर आबा ही जी आहेत परंपरा, ते ह्याने आम्हाला अतिशय कडक आणि अतिशय चांगल्या मार्गाने मऊ मार्गाने कुणाचा घेऊन अजून रुपया कसलंच ना, स्वतःच्या खाण्यावरच वाऱ्याचं अजून हात पसरून आम्ही कुठं जेवलेलं आम्हाला आणून देतात पण आम्ही हे करून. मला सांगा माऊली, दिंडी म्हणजे नेमकं काय? दिंडी म्हणजे आता हे ज्ञानोबराचे तुकोर पाहिजे हे 16 जे आहे, चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती. ती परंपरा जी चांगदेव आहेत, ही गुरु घराणं आहेत, ही परंपराची भिंत चालविल्यामुळं तशी ही रेड्यामुखी वेद बोलविला ह्याने अधिकार सांभाळल्यामुळं हे मेले माणूस चित्त उठविले ह्याने अधिकार सांभाळल्यामुळं नामचिंतनाचा कोट्यानकोटी घेई माझी वाचा गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही आई कारे कान माझ्या विठोबाचे गुण मनात ते धावा घेई राहे विठोबाच्या पायी तुका म्हणे जीवा नको रे सोडू या केशिवा. देवाचे पाय सोडायचे नाहीत. आम्ही अर्जुना गुरु किती श्रेष्ठ तुम्ही आम्हाला कहून दिंडीची विचारतातच तर अर्जुन म्हणतात गुरु साऱ्या प्रतळून श्रेष्ठ, एवढं गुरुला आम्ही मानता. रामकृष्ण हरी माऊली. तर आता जे आहे आपण वारीच्या जे दिंड्या असते मानाच्या त्याच्याबद्दल आपण जाणून घेतलं आणि अतिशय गोड माऊली जे आहेत आपल्याला भेटल्या, त्यांनी अतिशय महत्त्व या वारीचं सांगितलं आणि अशाच वारीच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा नवराष्ट्राची आषाढी वारी. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र.